कोणता सल्फर? जडाम सल्फर. सल्फर एक तर दुय्यम अन्नद्रव्यापैकी एक आहे आणि सल्फर सोबत आणखी कोणतं काम करतं? जंतुनाशक म्हणून काम करतं, बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि आळीनाशक म्हणून देखील काम करतं. असं दोन्ही तिन्ही फवारणीमध्ये देखील ते काम करतं. तर आपल्याला जडाम सल्फर बनवायचं. आपण जे सल्फर विकत आणतो ते 80% असतं, ते बी पावडर फॉर्म मधलं असतं, लिक्विड मधलं नसतं आणि महाग देखील प्रचंड असतं. आता आपल्याला जे सल्फर बनवायचंय ते कुठं बनवायचंय? आपल्या शेतामध्ये बनवायचंय. फक्त बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. कशी घ्यायची? त्याच्या पायामध्ये काय पाहिजे? बूट पाहिजे. हातामध्ये काय पाहिजे? ग्लव्स पाहिजे. शक्य असेल तर डोळ्यांना काय पाहिजे? चष्मा देखील पाहिजे. हे गरजेचं आहे. सोबत मजबूत काय पाहिजे? काठी. आणि जाड मजबूत प्लास्टिकचा काय पाहिजे? ड्रम पाहिजे. आपली टाकी पाहिजे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आपल्याला. सर्वप्रथम काय करायचं की टाकीमध्ये सगळ्यात अगोदर काय टाकायचं? 20 लिटर पाणी. सल्फर टाकायचं. हे किती किलो सल्फर आहे? तर 5 किलो सल्फर आहे. हे गंधक म्हणून मार्केटमध्ये मिळतं. जे लोक वीटभट्टीमध्ये वापरतात विटा जाळण्यासाठी ते गंधक आहे. सिंपल साधं 99% आहे, 99% वालं आहे. त्याला काय करायचं? सरळ टाकीमध्ये आल्लात हे उलट करून द्यायचं असं शांतपणे सावकाश. ओके, टाकलं. आता याच्यानंतर आपल्याला टाकीमध्ये काय टाकायचं? कास्टिक सोडा पण टाकायचा आहे. पण त्याच्यावर काय टाकायचं? हे मीठ आहे. कोणतं? समुद्री मीठ, खडे मीठ आहे. हे किती टाकायचं? तर 200 ग्राम टाकून द्यायचं याच्यामध्ये आल्लात. आलं लक्षात? आता खडे मिठाच्या नंतर हे टाकायचं आपल्याला. हे काय? दगडांचा खिश आहे, बुकटी आहे, चुरा आहे. आपण जे बोर पाडतो शेतामध्ये घरामध्ये त्याच्यामध्ये दगडांचा तो बुकटी येते बाहेर, ती ही बुकटी आहे. आलं लक्षात? हे मधामध्ये किती टाकायचं? 100 ग्राम पर्यंत आरामात टाकून द्यायचं ह्याच्यावरती, काही अडचण नाही. हे टाकलं. ह्याच्यानंतर आतमध्ये काय टाकायचंय? हा आहे कास्टिक सोडा, जो साबण तयार करण्यामध्ये उपयोगाला आणतात. हा देखील हार्डवेअरच्या दुकानावरती मिळतो, लक्षात ठेवा. हा कास्टिक सोडा किती टाकायचा आहे? 4 किलो. हा एक झाला, हे 2. पण एकच टाकायचे सावकाश. ते खालचं पावडर वरती उडालं नाही पाहिजे, डोक्यात ठेवा. 2 किलो झाला. किती झाला आता? 3 किलो. नंतर हे 4 किलो. ओके, आता 4 किलो आपण काय टाकले मधामध्ये? कास्टिक सोडा. अगोदर सल्फर किती टाकलं? 5 किलो. नंतर आपण टाकलं खडे मीठ 200 ग्राम. नंतर काय टाकलं आपण? थोडीशी दगडांची बुकटी टाकली, खिश टाकली. आता काय करायचं? या सर्व गोष्टींच्या मध्ये साधारणपणे 10 लिटर पाणी टाकून द्यायचं. किती टाकायचंय? 10. पण हे कसं टाकायचं? वरून फेकून नाही द्यायचं, अलगद सावकाश काय करायचं? बाजूनं टाकून द्यायचंय. ते अंगावरती उडालं नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. ओके, तर हे काय टाकलं आपण आता? कास्टिक सोड्यामध्ये आणि सल्फर मध्ये पाणी टाकलं. आता या पाण्याला अशी जाड आणि मजबूत काठी घ्यायची आणि ह्या काठीने काय करायचं? हलवायला सुरुवात करायची. ह्याच्यामध्ये चुकूनही आतमध्ये हात घालायचा नाही. सारखं सारखं खाली वाकून डोकावून बघायचं नाही. का बरं? कारण ते प्रचंड काय असतं? उष्ण असतं. 100 ते 120 अंशापर्यंत टेम्परेचर असतं. तर डोकवायचं नाही, त्यात हात घालायचा नाही, पायामध्ये बूट ठेवायचा, हे कंपल्सरी आहे. नंतर काय करायचं? हळूहळू हलवायला सुरुवात करायची. जसं जसं हलवायला लागू आपण तसं ते काय व्हायला लागतं? ते गरम व्हायला लागतं. नंतर हे अक्षरशः उकळायला लागतं, डोक्यात ठेवा. जसं आपण बेसन पीठ तयार करतो तसं हे तयार करायचं बेसनासारखं. बेसनाच्या जसा पिठाच्या गाठी पडतात
तसं ह्याच्या काय पडतात, गाठी पडतात. त्या गाठी काय करायच्या, हळूहळू हळूहळू फोडून काढायच्या, त्या मोकळ्या करायच्या. आता ह्याला असं किती वेळ हलवायचंय, तर साधारण 20 मिनिटापर्यंत ह्याला काय करायचं, हलवायचं. 20 मिनिटामध्ये त्यामधल्या गाठी काय झाल्या, पूर्ण फुटल्या पाहिजे, विरघळल्या पाहिजे. आता हे गरम व्हायला सुरुवात झाली बघा. आता हळूहळू हळूहळू वाफ यायली का बाहेर, हा आता ते वाफ मारायला लागलं. अजून थोड्या वेळाने जास्त वाफ मारतं ते. आता हा तोंडाला मास्क पण पाहिजे. आता मी बोलण्यासाठी मास्क लावला नाहीये, लक्षात ठेवा. आहे भासते, स्किन भासते. आता ह्याला 20 मिनिटं असं हलवत राहायचं. हे बघा आता हे पूर्ण मधामध्ये गाठी विगायला सुरुवात झाली. ते लाल कलर त्याचा बनायला सुरुवात झाली प्रॉपर. त्याचा आता लाल कलर बनायला सुरुवात झाली. आता काय करायचं, आता ह्याला जवळपास 20 मिनिटं झाल्याच्या नंतर मधामध्ये काय करायचं, जे 6.5 लिटर आपण अजून एक्स्ट्रा पाणी बाजूला ठेवलंय, अगोदर किती टाकलं होतं 10 लिटर, आता किती टाकायचंय 6.5 लिटर. ते पाणी टाकून द्यायचं मधामध्ये. वरतून टाका सर. असा आल्लात टाकायचं जेणेकरून ते हातावरती उडालं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ओके. हे बघा काठी कस झाली, जळली का नाही, हा म्हणजे टेम्परेचर किती आतमध्ये 120 अंशापर्यंत जवळपास आहे. आता ह्याच्यामध्ये एकूण पाणी किती टाकलं आपण, सगळं 16.5 लिटर. आता ह्याला एवढं पाणी टाकल्यानंतर परत काय करायचं, तर साधारणपणे 15 मिनिटापर्यंत परत त्याला हलवायचं. अजून एका दोन जर गाठी मधामध्ये शिल्लक राहिल्या असतील त्या देखील काय करायच्या, फोडून घ्यायच्या, लक्षात ठेवा. ओके. बघा आता ते कसं झालं, पूर्ण सल्फर मधामध्ये विरघळून गेले. थोडंफार एक दोन बारीक बारीक गाठी राहिल्यात. प्लास्टिक सोडा पण विरघळून गेला, तुमचं मीठ पण विरघळलं आणि तुमचं दगडांचा खिस पण विरघळून गेला पूर्ण आतमध्ये. आता हे मस्त काय तयार होते, सल्फर. आणि कशामधलं, लिक्विड फॉर्म मधलं. पण याला बनवताना 100% काळजी मात्र सर्वांनी घ्यायची, लक्षात ठेवा. लक्षात, प्लास्टिकचा ड्रम न घेता माड घेतलं तर नाही चालत. प्लास्टिकचा जाड मजबूत ड्रमच पाहिजे. जाड मजबूत पाहिजे. पातळ असेल तर काय होईल, ते फुटेल. फुटून काय होणार, ते बाहेर येईल. म्हणून त्यांच्या पायात काय पाहिजे, शेकोटे बूट पाहिजे. मुळात मजबूत जाड प्लास्टिक टाकी घेतली, ती केमिकलची टाकी मिळते बघा प्लास्टिकची, ती वापरायची नेहमी. हा 4 शेकलेलं पण मिळतं, ते वापरायचं चांगल्या क्वालिटीचं. आता एक लक्ष द्या, 15 मिनिट ह्याला हलवल्याच्या नंतर काय करायचंय, पूर्ण झाकण ह्याला झाकून ठेवून द्यायचं. आलं लक्षात, ह्याला जागेवरती ठेवायचं. उद्या सकाळी 24 तास झाल्याच्या नंतर ह्याला काय करायचं, हे पूर्ण थंड होऊन जातं. जे उष्ण झालेलं हे काय होतं, पूर्ण थंड होऊन जातं. थंड झालं, एक आपला 20 लिटरचा कॅन घ्यायचा, मग घ्यायचा आणि त्याला काय करायचं, पूर्णपणे भरून घ्यायचं. आतमध्ये भरून घेतलं, खाली बुडाला गाळ राहतो काही, तो गाळ काय करायचा, अर्धा लिटर असतो साधारणपणे, तर तो काय करायचा, फेकून द्यायचा. बाकी आपल्याला 19.5 लिटर काय मिळतं, सल्फर मिळतं. हे फवारणीसाठी अतिशय उत्तम, पिकाला अन्नद्रव्य म्हणून देखील अतिशय उत्तम. फवारणीमध्ये किती घ्यायचंय, 20 लिटरच्या पंपाला किती ml, 300 ml. लहान पिका असतील तर पिकाला 20 ml घ्यायचं. किती ml, फक्त 20 ml. पिका जरा मोठी झाली आणि पिका जरा मजबूत असतील, कापसासारखी, तर कापसासारख्या पिकाला किती घ्यायचंय, 40 ml. वेलवर्गी असेल तर जास्त घ्यायचं, कमीच घ्यायचं, 25 ml पर्यंत घ्यायचं, 25 ml पर्यंत.
हे काय करतंय? बुरशीनाशक आहे. हे काय करतंय? अळीनाशक पण आहे. आणि हे काय करतंय? अन्नद्रव्य म्हणून देखील काम चांगल्या प्रकारचं करतं. तर हे आपल्या रामबाण मध्ये, निमार्क मध्ये तुम्ही एकत्र स्प्रे करू शकता. ह्याचा दोन्ही एकत्र लक्षात ठेवा.